नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघतोय, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोरोना काळात तयार करण्यात आलेल्या 267 कोटींचे 19 पैकी 17 ऑक्सिजन प्लांट आता ऑक्सिजनवर आहेत. पण 17 ऑक्सिजन प्लांट वेळेत पूर्ण करण्यात पालिका अधिकारी आणि कंत्राटदार अपयशी ठरलेत आणि या कंत्राटदारांना केवळ 4 कोटींचा क्षुल्लक कर आकारल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेली आहे. तसंच या कंत्राटदारांना मुदतवाढही देण्यात आली होती, पण तरीही कामं पूर्ण करण्यात आली नाहीत. तसंच कामं मुदतीत न करण्यामागे जी कारणं दिली ती देखील न पटण्याजोगी होती आणि त्यामुळे या सगळ्या कामात कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकारी यांनी कोणत्या प्रयोजनानं दुर्लक्ष केलं याची चौकशी करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे. दंड केवळ कंत्राटदारांवर आकारला गेला असून सर्व अधिकार वर्गाची जबाबदारी निश्चित करत त्यांच्यावरही कारवाई केली जावी अशी मागणी देखील गलगली यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असं कळतंय. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, कंत्राटदारांना अत्यंत क्षुल्लक दंड ठोठावण्यात आलेला होता. मुंबईतल्या ऑक्सिजन प्लांट संदर्भातली ही बातमी सध्या आपण बघतो आहोत. त्यामुळे हा आता कळीचा मुद्दा ठरू शकतो वादाचा असंही म्हटलं जात आहे. आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापालिका आयुक्तांकडे एवढीच मागणी आहे की या अनुषंगाने आपण या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी. कंत्राटदारावरती कारवाई करून या अधिकाऱ्यांची जी जबाबदारी ही आपण निश्चित करण्याची आवश्यकता आहे, कारण यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहेत. आमचा तर स्पष्ट आरोप आहे की ह्या ज्या निविदा बनवण्यात आलेल्या आहेत ह्या बाजार मूल्यापेक्षा जास्त अवाढव्य किमतीने बनवल्यामुळे महापालिकेचं 100 कोटीहून अधिक नुकसान झालेलं आहे. जसं तुम्ही ठेकेदारांवरती कारवाई केली तसेच कारवाई त्या अधिकाऱ्यांवरती करावीत, जे अधिकारी कनिष्ठपासून पालिकेच्या मुख्यालयामध्ये जे ज्येष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याची आमची मागणी आहे. थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, हा सगळा गंभीर प्रकार दिसतोय, हे आणखीन सोप्या शब्दात आम्हाला सांगशील का अशासाठी, कारण इतका मोठं प्रकरण आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी माहिती आता समोर येताना दिसते. काय कारवाई खरं तर अपेक्षित आहे, नेमकी याची व्याप्ती किती आहे? रेणुका, आत्ता सध्या कोरोनाची लाट ओसरली आहे, त्यामुळे कदाचित या गोष्टीची दाहकता आपल्याला आत्ताच्या घडीला तितकी कळणार नाही. परंतु ज्यावेळेला कोरोनाची दुसरी लाट सुरू होती, खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना ऑक्सिजनची गरज पडत होती आणि त्यावेळेला ऑक्सिजन कमी पडत होता, त्यावेळेला हे सगळे कंत्राट देण्यात आलेले होते. या कंपन्यांना केवळ 1 महिन्याचा कालावधी म्हणजे 30 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता आणि तातडीनं हे काम पूर्ण करायचं आहे म्हणून बाजारभावापेक्षा जास्त किमतीनं हे कंत्राट देण्यात आलेले होते. यातले आपण जर 19 प्लांट बघितले तर 19 प्लांटपैकी 17 प्लांट हे एकट्या हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आलेले होते आणि त्याही वेळेला विरोधकांनी हा आरोप केलेला होता की एक पेंग्विन सांभाळणाऱ्या कंपनीला तुम्ही ऑक्सिजन प्लांट सारख्या इतक्या महत्त्वाच्या जीवनावश्यक आणि अत्यंत जोखमीचं काम जे आहे ते तुम्ही देत आहात आणि ही कंपनी ते वेळेत पूर्ण करेल का? कारण याच हायवे कन्स्ट्रक्शननी पेंग्विनचा जो कक्ष तयार केलेला होता तो करायला सुद्धा 2 वर्षापेक्षाचा जास्त कालावधी जो आहे तो वाया घालवलेला होता, तोपर्यंत उशीर झालेला होता आणि तीच गोष्ट पुन्हा घडली. आणि मुख्य म्हणजे एखादी चूक माणूस एकदा करत असेल, जी महापालिकेने एकदा केली आपण असं समजू शकू, पण दुसऱ्या टप्प्याचं कामही याच कंपनीला दिलं गेलं होतं, जेव्हा कंत्राटामध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलेलं होतं की जर हे प्लांट उभारणारा वेळ लागला तर त्यानुसार या कंपनीकडनं दंड आकारला जाईल. आणि तरीसुद्धा बरेच वेळेला या कंपनीला कालावधी वाढवून देण्यात आला आणि त्यानंतर हे प्लांट पूर्ण झाले आणि जेव्हा विरोधकांच्या मागणीनुसार या कंपनीवर 3 कोटीचा दंड ठोठावण्यात आला तर तेव्हा आता उलट या कंपनीनं महापालिकेच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे की आम्ही हा दंड भरणार नाही, ह्या चुकीच्या पद्धतीनं आमच्याकडनं दंड आकारला जातोय. म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर अशी ही परिस्थिती आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रेणुका, जे मी म्हणाले की आता कोरोनाची लाट ओसरलेली आहे, परंतु जेव्हा कोरोनाची दुसरी लाट होती, जेव्हा ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात, त्यावेळेला एका दिवशी चा उशीर हा इतका महत्त्वाचा होता, त्याच्यामुळे इतका त्रास नागरिकांना होणार होता आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड महापालिकेनं आकारण्याचं जाहीर केलेलं होतं आणि तसं ते केलं सुद्धा. परंतु आता उलट याच कंपन्या महापालिकेच्या विरोधात जात आहेत आणि त्यामुळेच आता अनिल गलगली सारखे जे कार्यकर्ते आहेत, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट, त्यांनी असं म्हटलेलं आहे की 100 कोटीपेक्षा जास्त रुपये आपण एक्स्ट्राचे या कंपन्यांना दिले आहेत, कारण त्यावेळेला आपल्याला ते काम जलद गतीनं पूर्ण करून घ्यायचं होतं आणि त्यासाठी म्हणूनच या 2 कंपन्यांची निवड झाली होती.
होती, पण दोन्ही कंपन्यांनी एकतर प्लांट लावायला उशीर केला आणि त्यानंतर आता जेव्हा त्यांच्यावर दंड आकारला जातोय तर ते उलट महानगरपालिकेच्याच विरोधात कोर्टामध्ये जात आहे. आणि म्हणूनच हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळणारं होतं आणि त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जावी अशी मागणी अनिल गलगली यांनी केलेली आहे. प्रणाली, आणखीन एका मुद्द्यासह येते, पण भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आहेत. प्रणालीकडे आपण पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी जाणार आहोत. अतुलजी, अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे आणि इतके प्लांट अजूनही अपूर्ण आहेत आणि पुन्हा एकदा खरंच मुंबईकरांच्या जीवाशी खेळ होतोय असंच म्हणावं लागेल. 100% मुंबईकरांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे. आणि या ऑक्सिजन प्लांटचं जेव्हा टेंडर निघालं तेव्हाच भारतीय जनता पार्टीने याला विरोध केला होता, कारण हे ओव्हर रेटेड कॉस्टने यांनी ही टेंडर दिली. कोविडमध्ये जो भ्रष्टाचार यांनी सेंटर चालवण्याकरता केला तशाच प्रकारचा हा भ्रष्टाचार आहे. आणि आता या कंपन्या दंडाच्या विरोधामध्ये कोर्टात जातील, मग कोर्ट त्यांना स्टे देईल. आणि इतक्या महत्वाच्या गोष्टीचे प्लॅन्स विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करण्याची गरज होती, पण या महापालिकेतल्या या कॉन्ट्रॅक्टरने केलं नाही. यातला एक कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? हायवे पार्क, ज्याने पेंग्विनचा कक्ष हा जिजामाता उद्यानामध्ये उभा केला. त्याच्यातही भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले होते. या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं होतं एका अमेरिकन कंपनीकडून, आणि तरी सुद्धा ब्लॅकलिस्टेड कंपन्यांनाच काम द्यायचं अशा प्रकारची ही सगळी दुर्दैवी स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे यातला भ्रष्टाचार आहे हा खणून काय याच्या संदर्भात काही बोलणार नाही, कारण या भ्रष्टाचारामध्ये शिवसेनेचे स्वतःचे हात हे पूर्णपणे बरबटलेले आहेत. आणि त्याच्यामुळे लोकांच्या अतुलजींशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रणाली, आता एक महत्त्वाचा मुद्दा ज्याचा उल्लेख आता अतुलजींनी देखील केला होता आणि तो म्हणजे काळ्या यादीत, म्हणजे अमेरिकेकडून काळ्या यादीत टाकणाऱ्या एखाद्या कंपनीला मुंबईसारख्या मोठ्या महानगरातल्या अत्यंत आरोग्याशी जोखमीशी निगडीत या गोष्टीचं कंत्राट दिलं जातं. आणि तेव्हा देखील जेव्हा हलगर्जी होत असेल तर निश्चितच गंभीर प्रकार आहे. अशा कोणकोणत्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे? आणि भाजपकडून असा देखील आरोप होतोय की याच्यामध्ये शिवसेना म्हणजे थेट संबंध असूनही, म्हणजे सगळं माहिती असूनही त्यांना इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली. रेणुका, खरं तर आरोग्याचं मुंबई महानगरपालिका जर आपण बघितलं तर या मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वेळेला म्हणजे आता आपण ऑक्सिजन प्लांटबद्दल बोलतोय, परंतु रस्त्याची कामं असतील, गटाराची कामं असेल, अशा अनेक कामांसाठी, कन्स्ट्रक्शन काही वर्क असेल, अशा कामांसाठी शेकडो कंपन्यांना आजपर्यंत ब्लॅकलिस्ट करण्यात आलेलं आहे. पूर्वीच्या काळी असा नियम होता की एखादी कंपनी जर एकदा ब्लॅकलिस्टेड झाली असेल तर तिला परत काम दिलं जात नाही. परंतु आता याच महापालिकेच्या कालावधीमध्ये, आता कारण महापालिका विसर्जित झालेली आहे, परंतु 2017-18च्या कालावधीमध्ये रस्त्यांच्या प्रकरणामध्ये ज्या कंपन्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात आलेलं होतं त्याच कंपन्यांना आता गेल्या वर्षभरामध्ये काही महत्त्वपूर्ण कंत्राट देण्यात आलेलं आहे. तो जो नियम होता की एखादी कंपनी जर ती ब्लॅकलिस्ट झाली असेल तर तिला परत कुठलंच काम दिलं जाऊ नये, हा नियम आता शिथिल करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे शेकडो ब्लॅकलिस्टेड झालेल्या कंपन्या, पूर्वी असं होतं की त्या वेगवेगळ्या नावांनी परत अप्लाय करत होत्या किंवा नवीन कंपनी स्थापन करत होत्या, परंतु आता तसं तोही जो लूप होल होता आता तोही राहिलेला नाही. म्हणजे ती एक जी खरं आपण म्हणू की कायद्यासाठी चांगली वाट होती, परंतु आता तिचं परत एका पळवाटीमध्ये रूपांतर या सगळ्यांनी केलं होतं आणि आता तोही नियम काढून टाकण्यात आलेला आहे. आता 3 वर्ष एखाद्या कंपनीला जर ब्लॅकलिस्ट केलं असेल तर तिला 3 वर्ष काम मिळत नाही आणि त्यानंतर ती कंपनी पुन्हा एकदा महापालिकेमध्ये काम मिळवू शकते. त्यामुळे आता एखाद्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करणं, याला तसं बघितलं तर काहीही अर्थ राहिलेला नाही, कारण मुंबई महापालिकेमध्ये अशा शेकडो कंपन्या आहेत ज्यांना ब्लॅकलिस्टेड केलं होतं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा कामं दिली जातात. एखाद्या कंपनीला जर रस्त्याच्या कामामध्ये ब्लॅकलिस्टेड केलं असेल तर तिला पुन्हा गटारीचं काम दिलं जातं किंवा तिला इथं दुसरं कन्स्ट्रक्शनचं काम दिलं जातं. म्हणूनच धक्कादायक गोष्ट ही आहे की हायवे कन्स्ट्रक्शन नावाची जी कंपनी, जिला पेंग्विनचा कक्ष तयार करायची जबाबदारी दिली होती, त्या कंपनीला मानवी आरोग्याशी संबंधित इतक्या महत्त्वाचं काम, ऑक्सिजन प्लांट सारखा मोठे प्लांट तयार करण्याचं काम जे आहे या कंपनीला दिलं होतं. आणि तेही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पेंग्विन कक्ष उभारायला ज्या कंपनीने इतका वेळ घेतला, अशा कंपनीला अत्यंत कमी वेळेमध्ये, विक्रमी वेळेमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती. आणि तेही 1-2 प्लांट नाही तर तब्बल 17 प्लांट, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 77 कोटी रुपयाचं काम देण्यात आलं होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास
59 कोटी रुपयांचं काम दिलं होतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या कंपनीला कंत्राट दिलं जातं, ती वेळेत काम पूर्ण करत नाही, तिला 2-3 वेळा वाढवून दिल्या जातात आणि त्यानंतर ती काम पूर्ण करते आणि जेव्हा तिने काम लेट केलं म्हणून तिला दंड आकारला जातो, तर उलट तीच कंपनी कोर्टामध्ये जाते. आणि म्हणूनच म्हटलं की याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आधी आपणच काम उशीर करायचं आणि मग दंड का आकारला म्हणून कोर्टात असा जायचं. प्रश्न असा विचारायचा आणि संपूर्ण म्हणूनच हा प्रकार मुद्दा आता विरोधक देखील उचलताना दिसत आहेत. प्रणाली, पुन्हा एकदा तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करते, पण आशिष शेलारांनी काय म्हटलंय आता आपण बघणार आहोत. कारण मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे आणि त्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे असं मत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. कोण आहे हायवे कंपनी? कोण आहे? मुळामध्ये हा हायवे सुरू कुठून होतो? कलानगर वरून सुरू होतो. या हायवे कंपनीला इतका फेवर का केला जातोय? ऑक्सिजन प्लांटच्या कामामध्ये सुद्धा दिरंगाई, कचुराई, जाणून बुजून अडचणी निर्माण करणं हे मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम होतं. आणि म्हणून या कंपन्यांना लावलेला फाईन हा सुद्धा कमी आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार यांनी केलाय. यांच्यावर फौजदारी गुन्हे गंभीर स्वरूपाचे दाखल केले पाहिजे, आमची मागणी आहे. प्रणाली, आपण बघतोय की आशिष शेलार यांनी तर म्हटलंय फौजदारी गुन्हे दाखल होण्याची गरज आहे आणि ज्याची बातमी आता आपण बघितली आणि अनिल गलगलींनी तर थेट म्हटलंय की फक्त कंत्राटदारांवर हा दंड आकारला गेलाय, पण अधिकार वर्गाची जबाबदारी देखील निश्चित केली गेली पाहिजे. म्हणजे साहजिक आहे की एखादी कंपनी जर काळ्या यादीत आहे ही बातमी काही लपून राहणारी नाही आणि त्याचा रेकॉर्ड देखील असतो. अशा वेळेला याच्याशी संबंधित जी पूर्ण चेन असेल, जी पूर्ण साखळी असेल, तीच या सगळ्याला जबाबदार आहे. आणि जसं तू म्हणालीस आता खूप महत्त्वाचा मुद्दा की आत्ता कोरोनाची लाट ओसरली आहे, पण जर आत्ताही प्रकोप असता तर ही समस्या किती उद्भवू शकली असती आणि त्यामुळे याच्यावर कडक कारवाईची अपेक्षा करण्यात आता शक्य आहे असं वाटतं का? रेणुका, जसं मी म्हणाले की विचार करा की आत्ता जर दुसरी लाट असते तर काय परिस्थिती झाली असती. म्हणजे ज्या महानगरपालिकेवर मुंबईतल्या जवळपास 2 कोटी लोकांचं आरोग्य अवलंबून आहे, त्या मुंबई महानगरपालिका जी देशातली सगळ्यात श्रीमंत, आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे, जिच्याकडे पैशाची कमतरता नाही आहे, परंतु जर भ्रष्टाचार आणि लाचखोरीमुळे एखादी आणि विशेषतः आरोग्यासारखी यंत्रणा जर पोखरून निघत असेल तर हे किती दुर्दैवी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जर बघितलं तर कंत्राटदारावर कारवाई होणं किंवा त्याला आर्थिक दंड करणं हा तर भाग आहेच, परंतु एखाद्या कंपनीलाच ते कंत्राट मिळावं यासाठी म्हणून अधिकारी वर्गामध्ये जी काही यंत्रणा तयार असते किंवा एखादं कंत्राट म्हणजे एखादी वस्तू जर 10 रुपयाची असेल तर ती 40 रुपयाला कशी विकता येईल याच्यासाठी, कारण कुठलंही कंत्राट तयार होत असताना ते कंत्राट साधारण ती वस्तू किती रुपयाला मिळेल याचा अंदाज हा महानगरपालिकेतले अधिकारी मिळून तयार करत असतात. कारण तिथले लोक हे अनुभवी असतात, त्या विभागामध्ये वर्षानुवर्ष काम केलेलं असतं, त्यामुळे त्यांच्याकडे त्याचा अनुभव आहे. या अर्थानं त्यांनी त्याचं बजेट तयार करायचं असतं आणि त्यानंतर तशी डिमांड म्हणजे तसं कंत्राट काढावं लागतं आणि मग ज्या इच्छुक कंपन्या त्या त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. याच्या अटी शर्ती तयार करणं आणि ती वस्तू कितीला विकत घ्यायची आहे याचा अंदाज तयार करणं ही सगळी जबाबदारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची असते. आणि त्यामुळेच अनिल गलगरींचा जो आरोप आहे की याच्यामध्ये जी कंपनी आहे त्या कंपनीवर तर दंड तुम्ही आकारताय किंवा त्या कंपनीला तर तुम्ही दंड ठोठावला आहे, परंतु या काळ्या यादीत असलेल्या कंपनीला हे कंत्राट मिळावं आणि त्याचबरोबर ते कंत्राट वाढीव किमतीनं मिळावं याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार या संपूर्ण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरं तर चौकशी प्रणाली, या सगळ्याची व्याप्ती खूप अधिक आहे. आपण बघतोय की मुंबईमधली अत्यंत महत्त्वाची बातमी, जसे अपडेट्स आता आपल्याला प्रणाली देते आणि या संदर्भात आशिष शेलार यांनी तर म्हटलंय की संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील एकीकडे विरोधी पक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूक